उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. रेश्मा नावाच्या महिलेचा तिच्या पती आणि कुटुंबियांकडून अनेक वर्षे छळ होत असल्याचा आरोप आहे. 3 मुलांसाठी ती सर्व सहन करत होती. सोमवारी रात्री पती दारूच्या नशेत घरी आल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की तिच्यावर गंभीर मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. शेजाऱ्यांनी आरडाओरडा ऐकला, पण नेमके काय घडले हे त्यांना समजले नाही. रेश्माच्या भावाने तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शवविच्छेदनादरम्यान तिच्या शरीरात एक लाटण आढळल्याचा दावा समोर आला, ज्यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर बनले. प्राथमिक अहवालानुसार तिच्या मृत्यूचे मुख्य कारण डोक्याला आणि शरीराला झालेल्या गंभीर दुखापती असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी तिचा पती आणि 2 दिरांना अटक केली असून त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील सर्व पुरावे तपासले जात असून अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल. या घटनेत सर्वात वेदनादायक बाब म्हणजे रेश्मामागे तिची 3 लहान मुले अनाथ झाली आहेत. ही घटना कौटुंबिक हिंसाचार किती भीषण रूप घेऊ शकतो याची गंभीर आठवण करून देते. हिंसाचार सहन करता वेळेत तक्रार करणे आणि पीडितांना मदत करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.